मन मंदिरा गजर भक्तीचा गुहेमध्ये प्रवेश केला. आत आले. आत पाहिलं महाराज तो सैमंतक नावाचा मणी एका मुलीच्या हातामध्ये होता. त्या अस्वलाच्या मुलीच्या हातामध्ये तो मणी पाहिला. अस्वलाच्या मुलीची दृष्टी पडली महाराज त्या कन्हैयावरती आणि जशी कन्हैयावरती दृष्टी पडल्याबरोबर महाराज ती मोठ्याने ओरडली, बाबा धावा, बाबा धावा, कुणीतरी आलाय, बाबा धावा. बघता बघता महाराज जांबवंताच्या कानावरती बातमी पसरली. जांबवंतानं कसलाही न विचार करता श्रीकृष्ण परमात्म्याच्या अंगावरती झडप घातली आणि दोघांचं घनघोर असं युद्ध सुरू झालं. अस्वर कन्हैयाला मारायला लागला, कधी कन्हैया अस्वलाला मारायला लागला. 1 दिवस पूर्ण झाला, 2 दिवस झालं, 3 दिवस झालं, बघता बघता 8 दिवस पूर्ण झाले. कन्हैयाचं आणि अस्वलाचं जांबवंताचं युद्ध सुरू होतं महाराज. त्या युद्धामध्ये त्या सैनिकांनी विचार केला 8 दिवस पूर्ण झाले, किती दिवस वाट बघायची, आणखी 2 दिवस आपण इथं थांबू. महाराज पुन्हा 10 दिवस पूर्ण झालं. या दोघांचं युद्ध सुरू होतं. कन्हैयाच्या शरीरातून सुद्धा रक्त निघत होतं, अस्वलाच्या शरीरातून सुद्धा रक्त निघत होतं आणि ते रक्ताचं थेंब थेंब महाराज गुहेच्या बाहेर आले. जसा गुंफेच्या बाहेर आल्यानंतर महाराज त्या सैनिकांनी ओळखलं, अरे या अस्वलानं या जांबवंतानं आपल्या कन्हैयाला मारलं असावं. 10 दिवस झालं महाराज. पुन्हा त्या सैनिकांनी विचार केला आणखी 1 दिवस आपण थांबू, कन्हैया परत आला तर. 11 दिवस पूर्ण झाले पण कन्हैया महाराज परत आला नाही. मोठ्या जड अंतकरणाने ते 4 सैनिक द्वारका नगरीला आले आणि द्वारका नगरीला आल्यानंतर महाराज बलराम दादाला सांगायला लागले, म्हणे दादा कन्हैयावरती खोटा आळ घातला होता. कन्हैयानं त्या प्रसेनाला मारलंही नव्हतं. कन्हैयानं त्या प्रसेनावरचा खोटा आळ दूर करण्याकरता आपला महाराज मरण पत्कारला. ऐका ते सैनिक सांगायला लागले, दादा आम्ही जंगलामध्ये गेलो तर जंगलामध्ये तिथं सिंहाचे पावलं मोठले, प्रसेनाला सिंहाला मारलं होतं. तिथून सिंहाच्या पावलाचा माग घेत घेत आम्ही जंगलामध्ये गेलो तर तिथंही सिंहाचा मृतदेह पडलेला होता. तिथं अस्वलाचे पावलं म्हटले होते. तिथून पुढे आम्ही त्या गुहेपर्यंत पोहोचलो. कन्हैयाला आम्ही विनंती करत होतो की कन्हैया आम्हाला सुद्धा त्या गुहेमध्ये येऊ दे, पण देवानं आम्हाला शपथ घातली तुम्ही इथंच थांबा. दादा ऐका ना, खोटा आळ दूर करण्याकरता कन्हैया त्या अस्वलाच्या गुहेमध्ये गेला आणि त्या अस्वलानं कन्हैयाला आपल्या मारून टाकलं म्हटल्याबरोबर बघता बघता महाराज द्वारका नगरीमध्ये बातमी पसरली. कन्हैयावरती खोटा आळ घातला आणि आमचा देव आमच्यापासून दूर निघून गेला. सगळेजण सत्राजित राजाला बोलायला लागले, हे सत्राजित राजा, अरे काय मिळालं तुला आमच्या कन्हैयाला दूर करून? आमचा कन्हैया आमच्यापासून निघून गेला. अरे प्रसेनाला तर सिंहाने मारलं होतं आणि तू खोटा आळ आमच्या कन्हैयावरती घेतलास. आज कन्हैयाच आमच्यातला निघून गेला. सगळेजण सत्राजित राजाला बोलायला लागले. सत्राजित राजाला बोलत असताना महाराज सत्राजितालाही वाईट वाटलं. अरे आपल्यामुळे एखाद्या देवाची हत्या झाली आहे, आपल्यामुळे हे सगळ्यांना प्रिय असणारा कन्हैया सगळ्यांना सोडून गेलाय. सत्राजित राजाला वाईट वाटायला लागतं. महाराज इकडे 11 दिवस झालं होतं. अस्वलाचं आणि श्रीकृष्ण परमात्म्याचं युद्ध सुरू होतं. राजा परीक्षितीला शुकदेव भगवान म्हणतात, राजा नाईक 11 नाही 15 नाही तर 28 दिवस दोघांचं युद्ध सुरू झालं आणि 28 दिवसानंतर श्रीकृष्ण परमात्म्यानं 1 मुष्टीप्रहार केला. जसा मुष्टीप्रहार केला महाराज अस्वल 10 फूट उंच लांब जाऊन पडला आणि 10 फूट लांब जाऊन पडल्यानंतर मग अस्वलाच्या लक्षात आला, अरे 28 दिवस झालाय आपण युद्ध करतोय, हा कोणी सामान्य नसेल, हा तर अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक माझे प्रभू रामचंद्र असतील. एवढं अस्वलानं ओळखलं आणि अस्वलानं देवाच्या चरणावरती श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय राम, श्री राम
तलावरती, या पृथ्वी तलावरती असा एकही वीर नाहीये की माझ्यासोबत 2 हात युद्ध करेल. ही ताकद फक्त माझ्या प्रभू रामचंद्राची आहे. आणि प्रभू रामचंद्राला महाराज साष्टांग दंडवत प्रणिपात केला. तेवढ्यामध्ये महाराज श्रीकृष्ण परमात्मा समोर आले आणि जांबुवंताला सांगितलं, म्हणे तू जे वर मागितला होता ना त्रेतायुगामध्ये, माझ्यासोबत माझ्या बाहूतलं 2 हात जे काही मल्ल आहे, जे काही अंगातली ताकद आहे, त्या मलाला युद्ध करण्याकरता एखादा पुरुष मला द्या. त्यावेळेस तुम्ही आशीर्वाद दिला होता, कन्हैयानं सांगितलं त्यावेळेस मी आशीर्वाद दिला होता की द्वापार युगामध्ये ती तुझी इच्छा पूर्ण करेल. आणि ती इच्छा पूर्ण करण्याकरता तुला 28 दिवस तुझ्यासोबत युद्ध केलं. 28 दिवस तुझ्यासोबत युद्ध केलं म्हटल्याबरोबर महाराज कन्हैयाला जांबुवंतीजी म्हणले, देवादी देवा बोला काय काम कळलं, कशा करता आलात. त्यावेळेस कन्हैयानं सांगितलं, माझ्यावरती खोटा आळ घातलाय आणि खोटा आळ घातल्यामुळं मी तुमच्याकडे आलोय. जांबुवंतानं सांगितलं, कोणी घातला खोटाळ, बोला काय करायचं. तेवढ्यामध्ये महाराज कन्हैयानं सांगितलं, तो सैमंतक नावाचा मणी जे तुमच्या मुलीजवळ आहे ना, तो मणी मला द्या. त्या सत्राजित राजाचा हा मणी आहे. त्या प्रसेनाला महाराज, त्या प्रसेनानं तो मणी घेऊन आला होता. सिंहाने मारलं त्याला, तुम्ही सिंहाच्या जवळचा हा मणी घेऊन आला. जांबुवंतानं मान खाली घातली आणि जांबुवंतानं सांगितलं, देवादी देवा तुमच्याकरता मणी काय, हा जीवही समर्पित करेल, हा प्राणही त्याग करेल, पण ऐका ना, हाच मणी मी ज्यावेळेस मी मणी घेऊन आलो ना, त्याच दिवशी हा मणी मी माझ्या मुलीला दिलेला आहे. आणि माझ्या मुलीला दिल्यामुळं मी हा मणी परत घेऊ शकत नाही. आणि खरा बाप एकदा गोष्ट मुलीला दिलेली परत कधीच घेत नाही. महाराज जांबुवंतांना सांगितलं, मी जर परत घेतला तर बापाच्या अंतकरणात सुद्धा मुलीविषयी स्वार्थ राहील. एक काम करा, मी हा मणी तर घेऊ शकणार नाही परत, पण तुम्ही माझा प्राणही मागा, मी तो देण्याकरता तयार आहे. तेवढ्यामध्ये महाराज कन्हैयानं सांगितलं, तुझ्या प्राणाची आवश्यकता नाही आहे, मला फक्त हा मणी पाहिजे. हा मणी पाहिजे म्हटल्यानंतर जांबुवंतांना सांगितलं, एक पर्याय आहे, पण तुमचं व्रत आहे. एकच पर्याय कुठला, तर तो पर्याय म्हणजे तुम्ही जर माझ्या मुलीसोबत लग्न केलं तर ही मुलगीही तुमची होईल आणि हा मणी सुद्धा तुमचा होईल. पण तुमचं वचन आहे, एक बाणी एक पत्नी. आणि त्रेतायुगात होतं ते व्रत, आता नाहीये. आता कसं आहे, अनेक बाणी अनेक पत्नी अनेक वचने. 16,108च का केल्या, 9वी कुणा दिली नाही म्हणून. दिली असती तर तीही केली असती महाराज स्वीकार. कन्हैयानं सांगितलं, त्याची काळजी करू नका, मी स्वीकार करण्याकरता तयार आहे. राजा परीक्षितीला सांगितलं, राजा ऐक म्हणे, भगवंताचा दुसरा विवाह या जांबुवंती बरोबर झाला. आणि जांबुवंती बरोबर दुसरा विवाह झाल्यानंतर आनंदानं तो सैमंतक नावाचा मणी जांबुवंताला घेऊन 29 दिवसानंतर महाराज कन्हैया द्वारका नगरीला परत आला. द्वारका नगरीला परत आला. आणि द्वारका नगरीला परत आल्यानंतर महाराज सगळ्यांना आनंद वाटला, कन्हैया परत आला, कन्हैया परत आला, कन्हैया परत आला. आणि एकटा नाही आला, कुणाला घेऊन आला, वहिनीला घेऊन आला. एकटा कन्हैया परत आला नाहीये. महाराज सगळ्यांना आनंद वाटला. सत्राजित राजाला बोलवलं आणि सत्राजिताला सांगितलं, हे घे तुझा सैमंतक नावाचा मणी. सत्राजितानं देवाला करुणा केली, देवा मला माफ करा. देवानं सांगितलं, जा तुला माफ केलं. सत्राजितानं आठ टाकली, मला जर तुम्ही माफ केलं असेल तर माझी सत्यभामा नावाची कन्या आहे, तिच्यासोबत तुम्हाला विवाह करावा लागेल आणि मगच ओळखेल की मी तुम्ही मला माफ केलाय. देवानं सांगितलं ठीक आहे. देवाचा तिसरा विवाह सत्यभामेसोबत झाला. महाराज देवाचा चौथा विवाह महाराज मित्रवृंदा नावाची श्रीकृष्णाच्या आत्याची मुलगी होती, तिच्यासोबत चौथा विवाह झाला. राजा परीक्षितीला सांगतात, ऐक म्हणे, असे भगवंताचे 8 विवाह झाले. भद्र देशाचा राजा होता, तिची लक्ष्मणा नावाची कन्या होती. देवाचा 5वा विवाह तिच्यासोबत झाला. कालिंदी जी यमुनेची मुलगी होती महाराज, तिच्यासोबत देवाचा 6वा विवाह झाला. मित्रवृंदा, कालिंदी, जांबुवंती महाराज, सत्यभामा, अशा देवाला 8 मुख्य पट्टराने आहेत. 8 सोबत लग्न केलं. आणि 8 सोबत लग्न केल्यानंतर राजा परीक्षितीनं विचार केला, म्हणे देवा, सुखदेव भगवान राजा परीक्षितीला म्हणतात, राजाने प्रश्न केला, म्हणे 8 विवाह झाले, पण बाकीचे 16,000 कधी सांगणार? 16,100 कधी सांगणार? 1.15 तर वाजलाय, मग 1.15 तर वाजत आलाय, कधी सांगणार तुम्ही? त्यावेळेस त्याने सांगितलं, काळजी करू नका, 5 मिनिटात 16,000 लग्न एकदाच लावून टाकतो. तेवढ्यामध्ये महाराज श्रीकृष्ण राजा परीक्षितीला सुखदेव भगवान म्हणतात, राजन, तोच देवादिदेव एक दिवशी आपल्या द्वारका नगरीमध्ये बसले असताना नारद महर्षी तिथं आले. आणि नारद महर्षी तिथं आल्यानंतर महाराज, नरकासुर नावाचा एक दैत्य होता, त्याला भौमासुर म्हणतात. त्या भौमासुर महाराज दैत्यानं काय केलं होतं, 1 नाही 2 नाही तर 16,100 स्त्रिया ज्या त्याला आवडायच्या, सुंदर असायच्या, राजकन्या असायच्या, त्यानं ते बंदीखान्यामध्ये टाकल्या होत्या. आणि बंदीखान्यामध्ये टाकल्या असल्यामुळं महाराज सगळे लोक त्रस्त झाले होते त्याच्याकडं. आणि त्रस्त झालेल्या लोकांना नारद महर्षीने सांगितलं, देवा तुम्ही तर दुःख दूर करण्याकरता आलात,
पहा त्या स्त्रियांची अवस्था. म्हणून महाराज त्या कन्हैयानं काय केलं, एक दिवशी सगळं बलरामदादा युद्ध घेतलं आणि युद्ध घेतल्यानंतर महाराज तो श्रीकृष्ण परमात्मा त्या राजाच्या राजनगरीमध्ये आला, भौमासुराच्या नगरीमध्ये आला. आणि भौमासुराच्या नगरीमध्ये आल्यानंतर महाराज भौमासुरासोबत युद्ध पुकारलं. ऐका, भौमासुरासोबत युद्ध पुकारलं. तिथं शंकरजीचं आणि या कन्हैयाचंच पहिलं तर युद्ध लागलं. आणि शंकरजीचं आणि कन्हैयाचं युद्ध लागल्यानंतर महाराज बघता बघता राजा परीक्षितीनं प्रश्न केला, कन्हैयाचं आणि शंकराचं युद्ध का? तर या भौमासुराला 1000 हातं होती आणि त्या 1000 हातानं त्याने एके दिवशी ढोल वाजवला होता आणि शंकरजीने तांडव नृत्य केलं होतं. तांडव नृत्याचा परिणाम शंकरजी आनंदित झाले आणि आनंदित होऊन शंकरजीने त्या भौमासुराला सांगितलं, म्हणे बोला काय पाहिजे. त्यानं सांगितलं, काही नाही, माझ्या नगरीचं रक्षण करा, रक्षण करा माझ्या नगरीचं. म्हटल्याबरोबर देवानं सांगितलं ठीक आहे. आणि शंकरजी याची नगरी रक्षण करण्याकरता होते. रक्षण करण्याकरता असल्यामुळं कन्हैयाचं शंकराचं युद्ध सुरू झालं आणि शंकराचं कन्हैयाचं युद्ध थांबल्या गेलं. शंकरजी आपलं कैलास पर्वताला परत आले. भौमासुराने सांगितलं, अरे कोण आहे, धरा त्याला मारा. महाराज बघता बघता पुकारल्यानंतर कन्हैयाचं भौमासुराचं युद्ध सुरू झालं. कन्हैयाचं भौमासुराचं युद्ध सुरू झाल्यानंतर महाराज श्रीकृष्ण परमात्म्याने आपलं सुदर्शन चक्र सोडलं आणि भौमासुर त्याचं महाराज शिरछेद केला. जसा शिरछेद केला त्यालाच नरकासुर म्हणतात. तो दैत्य कधी मारला आहे का? दीपोळ्याच्या दिवशी जी नरक चतुर्थी असते ना, त्या नरक चतुर्थीच्या दिवशी महाराज या श्रीकृष्ण परमात्म्याने त्या भौमासुराचा नरकासुराचा वध केला. आणि त्यानंतर रुक्मिणी मातेनं श्रीकृष्ण परमात्मा घरी परत आल्यानंतर उठणं लावून आंघोळ घातली. त्यांना उठणं लावून कन्हैयाला आंघोळ घातली. तेव्हापासून आपल्या इकडं सुद्धा चतुर्थीच्या दिवशी उठलं लावून आंघोळ घालतात. कन्हैयानं महाराज मारलं आणि भौमासुराला वध केल्यानंतर ज्या काही स्त्रिया होत्या ना, त्या स्त्रियांची सुटका केली. मी जा तुम्ही आनंदानं घरी, जा तुम्ही आनंदानं घरी म्हटल्याबरोबर महाराज श्रीकृष्ण परमात्म्याला त्या सगळ्या स्त्रियांनी हात जोडले. कित्येक तरी वर्षानंतर त्यांनी सूर्य पाहिला होता. अंधार काळोखात आयुष्य घालवलं होतं महाराज. आणि आज कुठंतरी सूर्य त्यांना दिसला. त्या सूर्याला पाहिलं आणि सूर्याला पाहिल्यानंतर कन्हैयाच्या हात जोडले आणि कन्हैयाला सांगितलं, कन्हैया आम्ही परत जाण्याकरता तयार आहे. ऐका 16,100 स्त्रियांची कथा. आम्ही परत जाण्याकरता तयार आहे, पण कन्हैया ऐका ना, आम्ही जर घरी परत गेलो ना तर आमचे आईवडील आमचा स्वीकार करणार नाहीत, आमचा पती आमची स्वीकार करणार नाही, आमचे सासू सासरे आमचे स्वीकार करणार नाही. आणि जर या घरातल्या लोकांनी स्वीकार केलाच तर ही लोक आमचा स्वीकार करणार नाहीत, हा समाज आमचा स्वीकार करणार नाहीत. का स्वीकार करणार नाहीत? तर राजा परीक्षितीला शुकदेव भगवान म्हणतात, राजन ऐक, त्या 16,100 कन्या अनेक दिवस भौमासुराच्या दैत्याच्या नगरीमध्ये राहत होत्या. आणि दैत्याच्या नगरीमध्ये राहत असताना त्यांचा स्वीकार कोण करणार? त्यांना कोण चांगलं म्हणणार? त्या कन्हैयाला महाराज त्या विनंती करत होत्या, कन्हैया जशी या अंधारातून आमची सुटका केली ना, एक काम करा, आम्हाला तुम्ही तुमच्या हाताने मारून टाका, आम्हाला तुम्ही तुमच्या हाताने मारून टाका, मरण्याकरता आनंदानं तयार आहे. कन्हैयानं सांगितलं, अरे तुम्हाला मारायचं असतं तर याच्या दैत्याच्या नगरीतून बाहेर काढलंच नसतं, जा तुम्ही आनंदानं, सगळेजण तुमचा स्वीकार करतील. पण सगळ्या स्त्रियांनी सांगितलं, कन्हैया आम्ही घरी जाणार नाही, आम्हाला मरण पत्कारताल पण आम्ही घरी जाणार नाही. अकारण करुणावरुणालय श्रीकृष्ण परमात्मा महाराज किती कृपानिधन आहे, किती कृपानिधन आहे. का समाजानं टाकून दिलेल्या, आई वडिलांना टाकून दिलेल्या, सासू सासऱ्यांना टाकून दिलेल्या, आपल्या पतीनं टाकून दिलेल्या सगळ्या स्त्रियाला श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं, ऐका स्त्रिया हो, मी आज सगळे इंद्रदेवाला चंद्रदेवाला साक्षी घेतो, हातामध्ये पाणी घेतलं, जोपर्यंत इंद्र आहे, जोपर्यंत चंद्र आहे, सूर्य आहे ना, तोपर्यंत तुमची कीर्ती अजरामर राहील. हा कन्हैया 16,100 स्त्रियाचं पत्नी म्हणून स्वीकार करतो. आणि हातातलं पाणी पिऊन टाकलं आणि तिथं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा 16,100 मुलीसोबत विवाह झाला. राजा परीक्षितीला सांगितलं, या 16,100ला घेतलं आणि द्वारका नगरीला आले. द्वारका नगरीला आले आणि द्वारका नगरीला आल्यानंतर ज्या पहिल्या 8 होत्या आणि ह्या 16,100 एकूण झाल्या 16,108. त्या सगळ्यांचा विवाह झाला. प्रत्येकीला एक एक महल दिलं. नारद महर्षी एक दिवशी देवाचा संसार बघण्याकरता आले आणि देवाच्या संततीचं वर्णन करत असताना नारद महर्षी म्हणले, प्रत्येक पत्नीपासून, प्रत्येक स्त्रीपासून 9 मुलं आणि 1 कन्या झाली. 9 मुलं आणि 1 कन्या झालं. असं 10 ते 16,108 याचं गणित किती होतं हे घरी गेल्यावर बघा. आणि ज्यांना सहन होतंय तेच बघा, नाही तर म्हणताल एवढे लेकरं कन्हैयाला. आज जर ते असतात तर पंतप्रधान तेच असतात. निवडणूक लढवायची गरजच लागली नसती, बहुमत आलं असतं. युती करण्याची गरज पुन्हा पडलीच नसती. महाराज तो कन्हैया घरी आला, त्याच्या संसाराचं वर्णन केलं आणि संसाराचं वर्णन केल्यानंतर ऐका, आनंदाची गोष्ट जास्त कुणाला सहन होत नाही, म्हणून ज्यांना हिशोब येतं तेच करा, नाही तर उगं कोणी भानगडीत पडू नका.
कन्हैयाला महाराज या संसाराचं वर्णन केलं आणि संसाराचं वर्णन करून राजा परीक्षितीनं प्रश्न केला म्हणे महाराज या कन्हैयाच्या संततीचं वर्णन केल्यानंतर 11व्या स्कंदात महाराज सुंदर अशी कथा येते ते म्हणजे आपला बालमित्र सुदामा. त्या सुदामाचं चरित्र पाहू त्याबद्दल 1 मिनिट भजन करू आणि तदनंतर चरित्र पाहू. गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंदलाला गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंदलाला गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंदलाला गोविंदा गोपाला मुरली मनोहर बोला सगळेजण टाळी वाजवा. नंदलाला गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंदलाला गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंदलाला. टाळी वाजवा. गोविंदा गोपाला आवाज आवाज मुरली मनोहर नंदलाला गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंदलाला मुरली मनोहर नंदलाली मनोहर नंदलाला गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंदलाला हे गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंदलाला हे गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंदलाला मुरली मनोहर नंदलाला मुरली मनोहर नंदलाला मुरली मनोहर नंदलाला हे मुरली मनोहर नंदलाला गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंदलाला गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंदलाला हरि मुरली मनोहर नंदलाला गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंदलाला हे गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंदलाला 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 गोविंदा गोपाला मुरली मनोहर राजा परीक्षितीने प्रश्न केला म्हणे महाराज तो बालपणाचा मित्र जो होता ना सुदामा त्या सुदामाच्या चरित्राचं वर्णन करा. सुदामाच्या चरित्राचं वर्णन करत असताना राजा परीक्षितीला सुखदेव भगवान म्हणतात राजन ऐक.
थोडासा आवाज आणि विकू द्या, थोडासा आवाज. राजा परीक्षितीला पाहिलं आणि राजा परीक्षितीला सुखदेव भगवान म्हणतात, राजन, जगाच्या पाठीवरती असा एकच भगवत भक्त होऊन गेला की त्या भगवत भक्तानं आयुष्यभर महाराज भक्ती केली, पण देवाकडे काहीच मागितलं नाही. देवाकडे काहीच न मागणारा एक भगवत भक्त होता महाराज, त्याचं नाव होतं सुदामा. ऐका, सुदामा ज्या वेळेस लहानपणी होते महाराज, कृष्ण कन्हैया मथुरा नगरीमध्ये आले. मथुरा नगरीमध्ये आल्यानंतर कंसाला मारलं आणि वसुदेव देवकीची सुटका केल्यानंतर आपल्या मुलाला शिक्षण देण्याकरता वसुदेव आणि देवकी मातेनं त्याच कन्हैयाला आणि बलराम दादाला गुरुकुलात म्हणजे शाळेत पाठवलं, ते म्हणजे सांदीपन्य ऋषीच्या आश्रमामध्ये. सांदीपन्य ऋषीच्या आश्रमामध्ये पाठवल्यानंतर महाराज तिथं त्यांना अनेक मित्र मिळाले, पण बालपणाचा मित्र तो हा सुदामा सुद्धा तिथंच त्याला मिळाला. एवढा सुदामाचं आणि कन्हैयाचं मैत्री होती ना, एवढी मैत्री होती महाराज, त्याच्यासारखी जगाच्या पाठीवरती पुन्हा मैत्री झाली नाही. मग सुदामालाच 18 विश्व दारिद्र्य का प्राप्त झालं तर सुखदेव भगवान म्हणतात, राजन ऐक, त्याचं एक कारण होतं. एक दिवशी श्रावण महिन्यामध्ये कन्हैया, बलराम आणि सुदामा मथुरा नगरीला आले. दिवसभर घरी थांबले आणि सायंकाळी परत गुरुकुलामध्ये जात असताना मी सुदामाच्या हातामध्ये चणे दिले होते, चणे हरभरे दिले होते आणि त्या चण्याचा परिणाम सांगितलं होतं की हे सुदामा, हे चणे तुम्ही 3 जण वाटून खा. एकच मूठ हरभरे दिले होते आणि सांगितलं होतं तुम्ही 3 जण वाटून खा. सुदामाला वाटलं, अरे एकच मूठ चणे आहेत आणि हे 3 जण कसे खावं. सुदामाला भूक लागली होती. कन्हैया पुढं चलत होता, बलराम दादा पुढं होते, कन्हैया पाठीमागं होता आणि त्याच्या पाठीमागं हा सुदामा चालत होता. गुरुकुलाच्या दिशेनं निघाले. सायंकाळची वेळ झाली होती आणि सायंकाळच्या वेळी गुरुकुलाकडे जात असताना महाराज सुदामानं एक एक चना तोंडात टाकायचा. जसा चना तोंडात टाकला की सुदामाचे दात वाजायचे, चण्यांचा आवाज यायचा. किती हळू खाल्लं तरी ते चण फोडताना आवाज येतोच. दाताचा आवाज बोलल्याबरोबर कन्हैयानं विचारायचं, अरे सुदामा काय वाजतंय. सुदामा खोटं बोलला. सुदामानं सांगितलं, काही नाही कन्हैया, थंडीनं दात कडकडतायत, थंडीनं दात कडकडतायत. पुढं पुन्हा चलायचे, पुन्हा सुदामानं चणे खायचे. पुन्हा कृष्णानं विचारायचं, अरे काय होत आहे. पुन्हा सुदामा खोटं बोलला, अरे काही नाही कन्हैया, थंडीनं दात कडकडतायत. ते जर खोटं बोलला नसता तर कदाचित त्याला 18 विश्व दारिद्र्य प्राप्त झालं नसतं. बघता बघता महाराज एक मूठ चणे सुदामानं कन्हैयाला न देता खाल्ले. आजही तुम्ही वृंदावनामध्ये गेलात तर वृंदावनामधले लोक आपण जेवण करण्याच्या अगोदर कन्हैयाला जेवायला देतात आणि मगच जेवण करतात रोज. त्या कन्हैयाला सोडून महाराज हे एक मूठ चणे खाल्ले आणि एक मूठ चणे खाल्ल्यानंतर पोहोचले महाराज या गुरुकुलामध्ये, आश्रमामध्ये. आश्रमामध्ये निघाल्यानंतर अनेक दिवस निघून गेले. पुन्हा प्रत्येक जण आपापल्या गावामध्ये आलं. कन्हैयाचा विवाह झाला, तसा सुदामाचा विवाह झाला होता. सुदामाच्या पत्नीचं नाव होतं महाराज सुशीला माता. सुशीला माता आणि सुदाम देवांना 1 नाही 2 नाही तर 4 मुलं होती. 4 मुलाचा परिणाम ऐका. 18 विश्व दारिद्र्य कसं. रोज आपल्याकडे द्वादशी असते, 15 दिवसाला एकदा एकादशी असते, उपवास धरतो आपण. पण ऐका, सुदामाच्या घरी मात्र रोज एकादशी असायची आणि 15 दिवसाला कधीतरी एकदा अन्न मिळायचं. रोज सुदामा भिक्षा मागण्याकरता गावामध्ये जायचा सुदामपुरीमध्ये. पण भिक्षा मागण्याकरता गेला असता 5 घरी भिक्षा मागायची. जर 5 घरी कोणी भिक्षा दिली तर घ्यायची, नाही तर तिथून परत यायचा. रोज महाराज ती लहान लहान 8, 9, 10 वर्षाची मुलं, बाबा आज काहीतरी खायला आणतील, बाबा आज काहीतरी खायला आणतील म्हणून रोज महाराज बाबांची वाट पाहायची. अंगावरती कपडेही होते. गरिबी काय असते ना, गरिबी आल्याच्या नंतर कळतं मायबाप. ऐका, सुदाम देवा महाराज गरीब होता, पण गरीब असताना सुद्धा मनानं एवढा श्रीमंत होता, एवढा श्रीमंत होता की अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक भगवान पंढरीश परमात्मा श्रीकृष्ण परमात्मा रोज त्या सुदामाला भेटण्याची इच्छा करायचा. आणि मी नेहमी सांगत असतो, घरापेक्षा घर कितीही मोठं असू द्या, घरापेक्षा आपलं मन मोठं ठेवत जा. घर कसं हे कोणी पाहत नाही, पण आपलं मन कसं हे मात्र सगळे पाहतात. सुदामा महाराज अत्यंत गरीब होता, खाण्याकरता अन्न नव्हतं, पण माणुसकी मात्र त्याच्यामध्ये ओतपोत भरलेली होती. एक दिवशी सकाळची वेळ होती. सकाळच्या वेळी सुदामा उठला आणि सुदामा उठल्यानंतर भिक्षा मागण्याकरता झोळी घेतली, गावामध्ये भिक्षा आणण्याकरता गेला. 4 दिवस झालं होतं, पोटाचा अन्नाचा कण नव्हता लेकरांच्या. पाणी पिऊन रोज झोपत होते. लहान मुलगा उठला 6 वर्षाचा आणि उठल्यानंतर आईला म्हणतो, आई आज तरी काय खायला मिळेल ना आपल्याला. आई 4 दिवस झालं पोटात अन्नाचा कण नाहीये.
आई पोट भुकेने व्याकुळ झालंय, बाबा आज तरी काहीतरी खायला आणतील ना. महाराज तो 6 वर्षाच्या मुलाच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं, सुशीला मातेच्या डोळ्यात पाणी आलं. सुशीला माता म्हणायला लागली, अरे बाळांनो, माझं कर्म किती वाईट असेल की त्या कर्माची सजा तुम्हाला मिळायला लागली आहे. अरे तुमचा काही दोष नाही, पण माझ्या नशिबामध्ये अन्न नसेल, माझ्या प्रारब्धामध्ये अन्न नसेल, ते अन्नाचा परिणाम, माझ्या प्रारब्धाचा परिणाम तुम्हालाही भोगावा लागलाय. महाराज डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या. डोळ्याच्या अश्रूच्या धारा वयाच्या 6 वर्षाचा मुलगा होता. महाराज 6 वर्षाचा मुलगा आईच्या समोर आला आणि आईला सांगितलं, आई नाही खायला अन्न मिळालं तर नका मिळू दे, पण आई तुझ्या डोळ्यात पाणी मी पाहणार नाही. मुलगा कोणाला म्हणतात की आपल्या आईच्या आणि वडिलाच्या डोळ्यात कधी पाणीच येऊ देत नाही ना, त्याला मुलगा म्हणतात. नाही, या कलियुगामध्ये असे कित्येक तरी लोक, या कलियुगामध्ये कित्येक तरी मुलं अशी आहेत की रोज आई वडिलाच्या डोळ्यामध्ये पाणी आणतात. पण सुदामाचा 6 वर्षाचा मुलगा होता. सुशीला मातेच्या जवळ गेला, आई रडू नको. बघता बघता 10 वाजले. 10 वाजल्यानंतर महाराज दिवसभर तो सुदामा वनवन सुदामपुरीमध्ये फिरला, पण त्या दिवशी सुद्धा त्याला अन्नाचा कण मिळाला नाही, कुणी भिक्षा दिली नाही. सुदामा रिकामी झोळी घेऊन खाली मान घालून महाराज आपल्या आश्रमाकडे झोपडीकडे निघाला. 8 वर्षाच्या मुलानं पाहिलं की बाबा आले, बाबा आले. धावत 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 बाबांच्या जवळ आला आणि बाबाला विचारायला लागला, बाबा 4 दिवस झालं भूक लागली आहे, 4 दिवस झालं अन्नाचा कण नाही, बाबा आज तरी काही खायला दिलं ना, बाबा आज तरी काही खायला आणलं का तुम्ही. महाराज सुदामदेवाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि सुदामदेवाच्या डोळ्यामधलं पाणी पाहिलं महाराज मुलानं. आणि 8 वर्षाचा मुलगा सुदामदेव रडत रडत असताना तो 8 वर्षाचा मुलगा सुदामाला म्हणतोय, बाबा तुम्ही रडू नका, बाबा तुम्ही रडू नका. नाही मुलानं आपल्याला अन्न दिलं ना तर नका देऊ द्या, पण बाबा तुम्ही रडू नका, आजही आम्ही पाणी पिऊन झोपू, बाबा पाणी पाजू आम्हाला आणि तुमच्या मांडीवरती आनंदानं आम्ही झोपू, मुलं असावी तर अशी माहिती. सुदामानं रडत 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 आपल्या घरामध्ये आला. सुदामाने सुदामाच्या डोळ्यातलं सुशीला मातेनं पाणी पाहिलं आणि मालक रडतायत हे कळालं तिला. मालक रे रडतायत कळालं. मालकाच्या हातातली झोळी घेतली महाराज, सुदामदेवाच्या हातातली झोळी घेतली. सुदामदेवाला बसण्याकरता फाटकं गोधडं टाकलं आणि फाटकं गोधडं टाकल्यानंतर सुदामदेवाला सांगितलं, बसा स्वामी. महाराज घरातून माठातून पाण्याचा ग्लास भरून आणला, सुदामदेवाच्या हातामध्ये दिला. सुदामदेवाला सांगितलं, स्वामी घ्या पाणी. स्वामी पाणी घ्या म्हटल्याबरोबर महाराज सुदामदेवाला तो हुंदका भरलं नाही. सुदामदेव म्हणतात, सुशीला काय आपलं प्रारब्ध वाईट असेल, काय आपलं नशीब वाईट असेल, काय आपलं नशीब वाईट असेल, काय आपलं कर्म वाईट असेल, त्या कर्माची सजा आपल्याला तर मिळते. पण हे 6, 7, 8, 9 वर्षाची मुलं आहे, यांना सुद्धा 5 दिवस झालं अन्नाचा कण नाही आहे. काय म्हणत असतील यांची मुलं, काय म्हणत असतील यांची पोटं. महाराज सुदामदेवानं सांगितलं. सुशीला माता म्हणते, स्वामी जाऊ द्या, तुम्ही करुणाकंदन करू नका. बाबा मुलं जवळ आली आणि बाबाला म्हणायला लागले, बाबा तुम्ही रडू नका, आजही आम्ही पाणी पिऊन झोपू. त्या कन्हैयाच्या कथा सांगा आम्हाला. त्या कन्हैया तुमचा बालपणाचा मित्र आहे ना, त्याचीच कथा सांगा आम्हाला. तो राजा झालाय त्याची कथा सांगा. कथा सांगितल्याबरोबर आम्ही आनंदानं त्याची कथा ऐकत ऐकत पाणी झोपू. महाराज कन्हैयाच्या कथा सांगण्याकरता सुशीला मातेने सांगितलं, जाऊ द्या म्हणे, आपलं नशीब वाईट असेल, आपलं प्रारब्ध वाईट असेल. 15 दिवस 5 दिवस झाले, पण 5 दिवस होऊन सुद्धा महाराज अन्नाचा कण नाहीये पोटात. पण ती मुलं सुद्धा आईला आणि बाबाकडे तक्रार करत नाहीयेत. बाबाला म्हणतात, बाबा देवाच्या कथा सांगा, आम्ही कथा ऐकत ऐकत आनंदानं झोपू. तेवढ्यामध्ये महाराज सुदामदेवाच्या डोळ्यातलं पाणी एका मुलानं पुसलं. एका मांडीवरती महाराज एक मुलगा, एका मांडीवरती एक डोकं ठेवून झोपला. सुशीला मातेच्या मांडीवरती 2 मुलांना डोकं ठेवलं आणि दोघांना महाराज आपल्या हातानं चोंबळत कथा सांगू लागले. अरे तो कन्हैया म्हणजे बालपणाचा मित्र आहे माझा, आणि बालपणाचा मित्र असताना सुद्धा आज द्वारका नगरीचा राजा झालाय. आणि द्वारका नगरीचा राजा असताना त्याच्याकडे सर्व संपत्ती आहे. तेवढं ऐकलं सुशीलानं आणि सुशीला स्वतःनं, तुमचा कन्हैया राजा झालाय, तुमचा मित्र बालपणाचा राजा आहे. एक काम करा ना, तुम्ही त्या मित्राला भेटण्याकरता जाणं, आपल्यासाठी नाही पण आपल्या या लहान लहान मुलांसाठी तरी जा. जर कदाचित तो कन्हैया प्रसन्न झाला तर काहीतरी आपल्याला देईल. आपल्याला नाही अन्न मिळालं तर नका मिळू द्या, पण या बाळांना तरी अन्न मिळेल ना, या मुलांना तरी काहीतरी खायला मिळेल ना. महाराज सुशीला मातेला सुदामदेव सांगतात, ऐक, अगं मी जर त्या कन्हैयाला मागण्याकरता गेलो तर माझी भक्ती स्वार्थी ठरेल. जगामध्ये माझं लोक नाव घेतील, पण अरे स्वार्थी होता सुदामा, आपला मित्र होता राजा, म्हणून राजाला मागण्याकरता गेला, मित्राला मागण्याकरता. लोक म्हणतील, लोक हसतील मला. अगं मी काही श्रीकृष्णाची भक्ती स्वार्थासाठी नाही करत, त्यानं काही मला द्यावं याच्यासाठी नाही करत. माझं नशीब माझ्यासोबत आहे, माझं कर्म माझ्यासोबत आहे. म्हणून सुदामा महाराज तिथंच बसला. सुशीला मातेनं विनंती केली, स्वामी ऐका ना, तुम्ही मागण्याकरता नका जाऊ, पण त्या कन्हैयाकडे गेल्यानंतर उगं भेट तरी होईल ना. माझा ऐका, त्यानं काही दिलं तर घेऊन या, तुम्ही मागू नका, फक्त त्याच्या भेटीला तरी जाणं. एवढं ऐकलं महाराज. बघता बघता रात्र झाली. रात्र झाल्यानंतर महाराज 2-4 घरचे पोहे घेऊन आली ती सुशीला माता.
एवढी गरिबी होती, बांधण्याकरता महाराज घरामध्ये चिरगुटही नव्हतं. धोतराच्या पागोटात एका चिंडीमध्ये पोह्याची गाठ बांधली. पहाट झाली. पहाट झाल्याबरोबर आंघोळ केली, स्नान संध्या विधी केली आणि स्नान संध्या विधी करून महाराज मुलांचा आणि पत्नीचा निरोप घेतला आणि सुदामा निघाला महाराज कन्हैयाच्या भेटीला. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, जाते जाते मुख में जाते जाते मुख में हरे कृष्ण हरे श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्णा हरे दल की पोतली बगल में दबाए, लटोरी डोरी गले लटकाए, तंदुल की पोतली बगल में दबाए, लटोरी डोरी गले लटकाए, पहुँचे जाए पहुँचे जाए और कपुरधाम, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा,
सकाळच्या वेळी द्वारका नगरीकडे निघतायत ऐका. अकारण करुणा उरणालय भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या श्रीकृष्णाच्या भेटी करता सुदाम देवानी सकाळच्या वेळी घर सोडलं. पण घर सोडलं असताना महाराज देवाचं नाव मात्र सोडलं नाही. देवाच्या मुखामध्ये नाम घेत घेत महाराज सुदामदेव निघाले. सुदामदेव म्हणत होते, अरे माझं काय भाग्य असेल की त्या भाग्याचा परिणाम मला आज कन्हैयाला भेटायला मिळाल. कन्हैयाची भेट घ्यायची आहे. कन्हैयाचं भाग्य महाराज कितीतरी दिवस झालं माझ्या देवाचं मला दर्शन नाही, माझ्या मित्राचं दर्शन नाहीये. महाराज मनामध्ये आनंद होता आणि मनामध्ये दुःख सुद्धा होतं की 6 दिवस झालं मुलांना अन्नाचा कण नाहीये. 6 दिवस झालं मुलं उपाशी आहे आणि 6 दिवस झालं मुलं उपाशी असताना त्यांना सोडून मी जातोय सुद्धा मला वाईटही वाटत होतं. काय आपलं प्रारब्ध असतं आणि त्या प्रारब्धाचा भोग प्रत्येकालाच महाराज भोगावा लागतो. प्रारब्धाच्या पुढे महाराज या जगाच्या पाठीवरती देव गेला नाही, आपण सामान्य जीव आहे. प्रारब्धाचे भोग हे प्रत्येकाला भोगावेच लागतात, मग ते सुखाचे असू द्या किंवा दुःखाचे असू द्या. सुदामाच्या जीवनामध्ये महाराज प्रारब्ध एवढं वाईट होतं, ते प्रारब्ध त्याचाच परिणाम त्याच्या जीवनापुरता नव्हता तर त्याच्या मुलांना त्याच्या पिढींना सुद्धा त्याचं प्रारब्ध महाराज भोगावं लागत होतं. रोज सुदामा म्हणायचा, कन्हैया मी या परिस्थितीत चांगला दिसतो ना तुला, तर या परिस्थितीत जन्मजन्मांतरी चांगलं राहण्याचा असाच मला राहण्याचा प्रयत्न आहे, पण कन्हैयाला तुला मी कधी मागणार नाही. मेरे रोने से तुमको जो आई हसी, मैं रो रो के तुमको हंसाता रहूं. मेरे रोने से तुमको जो आए हंसी, मैं रो रो के तुमको हंसाता रहूं. एक भैया, मी जर रडत असताना तुला हसावं वाटत असेल तर आयुष्यभर तुझ्याकरता रडण्याकरता तयार आहे. महाराज जगाच्या पाठीवरती असा भक्त झाला नाही की देवानं आपण रडतोय आणि देवानं जर हसत असेल तर त्याच्याकरता आयुष्यभर रडण्याकरता तयार आहे. आणि त्याच प्रारब्धाचा परिणाम कन्हैयाला महाराज त्या सुदामाचे मुलंही भोगत होते. आणि मुलं भोगत असताना ते मुलं म्हणत होते, जे काही आमच्या नशिबात आहे पण आमच्या बाबाचं आणि आमच्या आईचं प्रेम आमच्यावरती असंच राहावं, याच्यापेक्षा आमच्या नशिबात दुसरं काही नको आहे. सुदामदेव महाराज सकाळच्या वेळी घर सोडलं आणि सकाळच्या वेळी घर सोडल्यानंतर महाराज निघाला सुदामदेव. सुदामदेव निघत असताना महाराज दर मजल करत करत महाराज सुदामदेव अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचला. रात्र झाली आणि अर्ध्या रात्रीपर्यंत पोहोचल्यानंतर सुदामाला वाटलं, अरे आपण जातोय द्वारका नगरीला, वाटेतच रात्र झाली आहे. पण कन्हैयाला कळालं की माझा सुदामा येतोय आणि माझा सुदामा येतोय हे पाहिलं महाराज कन्हैयानं. आणि कन्हैयानं पाहिल्यानंतर एका बैलगाडीचं रूप धारण केलं, एका गुराख्याचं रूप धारण केलं आणि कन्हैयाच्या जवळ महाराज त्या सुदामाच्या जवळ कन्हैया पोहोचला. हे थोडंसं इकडच्या साईडनं आज रस्ता करा. माझा कन्हैया कुठं असेल, कन्हैया कुठं असेल म्हणून प्रत्येक जणाला विचारत असताना सुदाम देवाला एक जणाने विचारला, अहो माझा कृष्ण कुठं राहतोय, कृष्ण कुठं राहतोय म्हटल्याबरोबर महाराज काही लोकांनी सांगितलं, म्हणजे कोणता कृष्ण, अरे इथं कृष्ण विष्णू कुणी राहत नाही. तेवढ्यामध्ये महाराज तिथं कन्हैयाला द्वारका नगरीमध्ये कृष्ण नावानं कोणी ओळखत नव्हतं, द्वारकाधीश म्हणायचे. गड्यांनो राजा केरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला. तेवढ्यामध्ये सांगितलं, अरे इथला राजा कुठे आहे. त्या लोकांनी सांगितलं, समोर दिसतोय ना तो मोठा राजवाडा, त्या राजवाड्यावरती कन्हैयाचा आहे, आमचा राजाच राहतोय. महाराज दर मजल करत सुदामदेव महाराज त्या वाड्याकडे निघाले. वाड्याकडे निघाल्यानंतर महाराज बघता त्या वाड्याच्या जवळ पोहोचले. आणि वाड्याच्या जवळ पोहोचल्यानंतर राजा परीक्षितीला शुकदेव गोपनाचा मित्र आलोय. द्वारपालाने सांगितलं, अरे तुझ्या अंगावरती फाटके कपडे आहे, कोण आहेस तू, कोण आहेस म्हणल्यानंतर सुदामानं सांगितलं, अरे बालपणाचा मित्र आहे मी. देखो देखो ये गरीबी का हाल, कृष्ण के दर पे विश्वास लेके आया हूँ, मेरे बचपन का यार मेरा श्याम, वही सोच करके आस करके आया हूँ. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो,
अरे द्वारपालो कन्हैया से कह दो कि तेरे पे सुदामा गरीब आ गया है, तेरे पे सुदामा गरीब आ गया है। अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, दर पे सुदामा गरीब आ गया है, दर पे सुदामा गरीब आ गया है। भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से, तुम्हारे महल के गरीब आ गया है, तुम्हारे महल के गरीब आ गया है। भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से, तुम्हारे महल के गरीब आ गया है, तुम्हारे महल के गरीब आ गया है। न सर पे पगड़ी न तन पे बामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया से नाम है सुदामा, हो बता दो कन्हैया से नाम है सुदामा, हो न सर पे पगड़ी न तन पे बामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा। न सिर पे है पगड़ी न तन पे दामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा। न सिर पे पगड़ी न तन पे दामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा। बस एक मोह से जाकर कह दो, बस एक मोह से जाकर कह दो, मैं मान कैसा अजीब गया है, मिलने सका बट अजीब गया है। अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा गरीब आ गया है, इधर पे सुदामा गरीब आ गया है। महाराज कन्हैया सुदामाच्या द्वारपालांच्या जवळ आला. द्वारपालाच्या जवळ आल्यानंतर सुदामा द्वारपालाला म्हणतो, हे द्वारपालांनो, अहो जा ना माझ्या कन्हैयाला, माझ्या बालपणाच्या मित्राला सांगा की त्यांचा मित्र सुदामा आलाय. सुदामा आलाय म्हटल्याबरोबर महाराज तो एक द्वारपाल कन्हैयाकडे येतोय. एक द्वारपाल कन्हैयाकडे निघाला आणि कन्हैयाकडे निघाल्यानंतर महाराज राज सिंहासनावरती माझा अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा आला होता. कन्हैयाच्या जवळ आला आणि कन्हैयाला मुजरा केल्यानंतर कन्हैयाला सांगितलं, म्हणे ऐका, तुमचा बालपणाचा मित्र कुणीतरी सुदामा आलाय आणि तो द्वारावरती थांबलाय. तोपर्यंत महाराज आपल्या इकडे सुदामदेव हातामध्ये काठी घेतलेली आहे, डोळ्यामध्ये पाणी आहे आणि करुणाकंदन करत असताना, रडत असताना महाराज कन्हैयाला म्हणतात, ऐका,
आवो कन्हैया आवो मुरारी, आवो कन्हैया आवो मुरारी, तेरे द्वार आया सुदामा भिखारी, तेरे द्वार आया सुदामा भिखारी। आवो कन्हैया आवो मुरारी, आवो कन्हैया आवो मुरारी, तेरे द्वार आया सुदामा भिखारी, तेरे द्वार आया सुदामा भिखारी। क्या मैं बताऊं क्या मैं सुनाऊं, एक दुख नहीं जो मन में छुपाऊं। क्या मैं बताऊं क्या मैं सुनाऊं, एक दुख नहीं मन में छुपाऊं। महाराज ऐका, कन्हैयाला हात जोडून महाराज कृष्णाला डोळे बंद करून प्रार्थना करतो, हे कन्हैया अरे आयुष्यामध्ये किती दुःख आहे हे काही सांगायचं, क्या मैं बताऊ क्या मैं सुनाऊ, एक दुःख नाही जो मन में छुपाऊ। अरे अंतकरणात एक दुःख असेल तर ते लपवता येईल, पण पूर्ण अंतकरण जर दुःखानं भरलेलं असेल तर ते लपवता कसं असणार आहे। कन्हैयाला म्हणतो, अरे कन्हैया तू तर सगळं जाणतोस, माझी तुला विनंती आहे, घट घट के तुम जानते मुरारी, घट घट के तुम जानते मुरारी, तेरे द्वार आया सुदामा भिखारी, तेरे द्वार आया सुदामा भिखारी। हो कन्हैया आओ मुरारी, सुदामा भिखारी, तेरे द्वार आया सुदामा भिखारी। द्वारपाल कन्हैयाच्या जवळ आला, ऐका द्वारपालानं सांगितलं की कुणीतरी सुदामा नावाचा मित्र आलाय। कन्हैयानं ऐकलं आणि राजसिंहासनावरून उठले महाराज आणि तिकडे द्वारपालाच्या जवळ गेले। जसे द्वारपालाच्या जवळ गेले सगळे महाराज सैनिक हैराण झाले। सुनते ही दौड़े चले लगाया गले से सुदामा को मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन। सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन। सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन। हुए रुक्मिणी को बहुत ही अचंबा, हुए रुक्मिणी को बहुत ही अचंबा, मेहमान कैसा अजीब गया है, मेहमान कैसा अजीब गया है। अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, इधर से सुदामा करीब आ गया है, इधर से सुदामा करीब आ गया है। कन्हैयानं ऐकलं आणि कन्हैयानं ऐकल्यानंतर कन्हैयानं आपलं राजसिंहासन सोडलं, सुदामाच्या जवळ गेले, सुदामाला आलिंगन दिलं आणि आलिंगन देऊन महाराज सुदामाला आपल्या राजसिंहासनावरती बसवलं आणि रुक्मिणीला सांगितलं, हे रुक्मिणी ऐक, जा माझा भक्त आलाय, माझा मित्र आलाय, तू जाऊन ताट तांब्या घेऊन ये, आपल्याला त्याची पूजा करायची आहे। राजगादीवरती बसवलाय का अपने सुदामा बिताए चरण आंसुओं से शाम ने धुलाए, चरण आंसुओं से शाम ने धुलाए, चरण आंसुओं से शाम ने धुलाए, ओ चरण आंसुओं से शाम ने धुलाए। बराबर में अपने सुदामा बिताए चरण आंसुओं से
कसम तेरे करीब आ गया है, तुझे कसम तेरे करीब आ गया है। अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, करीब आ गया है, सुदामा करीब आ गया है, सुदामा करीब आ गया है। राजसिंहावरती सुदामाला बसवलं, रुक्मिणीला सांगितलं, हे रुक्मिणी जा जाऊन ताट तांब्या घेऊन ये. तोपर्यंत जगाच्या करुणावरुणालय महाराज श्रीकृष्ण परमात्म्यानं काय केलं, आपल्या हाताचं ताट केलं आणि डोळ्याच्या पाण्यानं महाराज सुदामाची पूजा केली. रुक्मिणी मातेनं ताट आणलं. हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंबा, ये मेहमान कैसा अजीब आ गया है, अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, किधर पे सुदामा करीब आ गया है. महाराज त्या कन्हैयाचं पाय आपल्या डोळ्यातील पाण्याने धुतलं आणि त्याला सांगितलं, आता घाबरू नको महाराज. जेवढ्या काही दरिद्राच्या रेषा होत्या सुदामदेवाच्या कन्हैयाच्या डोळ्यातील पाण्यानं त्याला धुवून टाकलं. धुवून टाकल्यानंतर महाराज कन्हैया, रुक्मिणी माता सगळेजण राजसिंहासनावरती बसले आणि राजसिंहासनावरती बसल्यानंतर राजा परीक्षितीला म्हणतात, राजा ऐक आता 1:30 वाजत आलाय, थोडंसं लवकर चलू म्हणल्यापेक्षा तिकडून सांगायला आणखी 1 तास. 1 तास काय नाही, पण 10-15 मिनटं बघू, कारण पुन्हा आपली गात्याची पूजा होणार आहे. राजा परीक्षितीने सुखदेव भगवंतांना सांगितलं, म्हणे राजन ऐक, सुदामाला बोलवलं, पाद्यपूजा केली, आपले कपडे वस्त्र दिले महाराज आणि सांगितलं, म्हणे सुदामा अरे काय चाललं, काय नाही. या दोघांची चर्चा झाली आणि दोघांची चर्चा झाल्यानंतर महाराज सुदामदेवाला प्रश्न केला, म्हणे ऐक, कन्हैयानं सुदामाला प्रश्न केला, सुदामा अरे तुझं लग्न झालं की नाही. सुदामा तुझं लग्न की झालं नाही. आता इथल्या सुदामाकडे बघू नका. सुदामा तुझा विवाह झाला की नाही, तुझं लग्न झालं की नाही. महाराज तेवढ्यामध्ये सुदामानं सांगितलं, हो झालं. हो झालं म्हटल्यानंतर महाराज मग कन्हैयाला माहिती होतं की माझ्या भाभी मला काहीतरी देईल, माझ्या भाभीनं काहीतरी दिलं की नाही, माझ्या बहिणीनं काहीतरी दिलं की नाही. महाराज सुदामानं हे राज ऐश्वर्य पाहिलं होतं आणि राज ऐश्वर्य पाहिल्यामुळं महाराज सुदामाला लाज वाटली. अरे आपल्या फाटक्या चिरगुटात फाटक्या मळालेल्या कपड्यात धोत्र्याच्या चिंदेमध्ये आपण बांधून थोडेसे पोहे आणले, ते पोहे घेतले महाराज आणि पाठीमागं लपवले. पाठीमागं लपवलेलं पाहिलं महाराज कन्हैयानं पाहिल्यानंतर कन्हैयानं हातातले हिसकटून घेतले. महाराज हातातील हिसकटून घेतले आणि हिसकटून घेतल्यानंतर का रे सुदामा, हे पटके पोहे आणलेले माझ्या बहिणीनं दिलेले तू लपवून ठेवतोस का. महाराज ते गाठ सोडली आणि गाठ सोडल्यानंतर 1 मूठ पोहे घेतले आणि तोंडामध्ये टाकले. जसे तोंडामध्ये टाकले महाराज विश्वकर्म्याला बोलवलं आणि विश्वकर्म्याला सांगितलं, एका पोया मुठीच्या बदल्यात 1 नाही 2 नाही तर त्याचं गाव सोन्याचं देऊन टाकलं. महाराज गाव सोन्याचं म्हणतात ना, दुखी दारिद्र्य पिढीला सुदामा ब्राह्मण, दुखी दारिद्र्य पिढीला सुदामा ब्राह्मण, दुखी दारिद्र्य पिढीला सुदामा ब्राह्मण, दुखी दारिद्र्य पिढीला.
शुद्ध भाव देखून या नाव सोनियाचा दिलागा शुद्ध भाव देखून या नाव सोनियाचा दिलागा हे विठोबाचा धर्म जागो त्याचे चरण लक्ष राखो 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 महात्म्य म्हणतात ऐका त्या एक मूठ पोयासाठी काय केलं सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पिढीला मुष्टीभर पोये घेऊनी त्याचे भेटी लागी गेला शुद्ध भाव देखून या गाव सुवर्णाचा दिला गा शुद्ध भाव देखून या गाव सुवर्णाचा दिला गा विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो एक मूठ महाराज पोहे घेतले सुदामाचे देवानं तोंडात टाकले एक मूठ मोयाच्या पदल्यात महाराज एक नाही दोन नाही तर अख्खं गाव पूर्ण सोन्याचं देऊन टाकलं गाव सोन्याचं देऊन टाकलं दुसरी मूठ घेणार महाराज रुक्मिणीने हात धरला आणि देवाला सांगितलं देवा सगळेच जर तुम्ही खाऊन टाकली तर आम्ही काय नुसतं भजन करायचं का आम्हालाही प्रसाद द्या ना रुक्मिणी मातेला माहिती होतं एका मुठीच्या पोयात पूर्ण गाव सोन्याचा देऊन टाकला आणि दुसरी मूठ जर घेतली असती तर कन्हैया सुद्धा सुदामा सोबत निघून गेला असता मग आपण काय गोविंद महाराज सोबत परळीला जायचं का विचार केला महाराज हात धरला आणि हात धरल्यानंतर तिनं सगळ्या राण्यांना प्रसाद दिला बघता बघता 8-10 दिवस निघून गेले 8-10 दिवसानंतर महाराज सुदामानं सांगितलं मी परत जातो देवानं तिथं एक परीक्षा पाहिली आणि देवानं परीक्षा पाहिल्यानंतर सुदामाला सांगितलं सुदामा जेवढे तुझ्या अंगावर मी राजवस्त्र दिले होते तेवढे काढून ठेव आणि काढून ठेवून तुझे जे फाटके धोतर फाटके काठी होती ते घे रुक्मिणीला सांगितलं ते रुक्मिणीला आणून दिलं आणि सुदामाच्या मनात वाटलं अरे मी आलो होतो काहीतरी मागण्याकरता आलो होतो काहीतरी मागण्याकरता पण कन्हैयाला चिंगूस दिसला अंगावर कपडे होते सोन्या चांदीचे दागिने आल्यानंतर आदर आतिथ्य तर खूप केलं पण आदर आतिथ्य केलं आणि आता मात्र अंगावरचे कपडे काढून घेतले पण सुदामाच्या मनात आशा नव्हती अपेक्षा नव्हती स्वार्थ नव्हता महाराज कसलाच अंगावरचे वस्त्र काढले आणि निघणार तेवढ्यामध्ये रुक्मिणी आली दर्शन घेतलं महाराज रुक्मिणी आली दर्शन घेतलं सत्यभामा आली दर्शन घेतलं सत्यभामा आली दर्शन घेतलं महाराज जांबुवंती आली जांबुवंती आता इथं काही येणार नाही का जांबुवंती आली दर्शन घेतलं मित्रवृंद आली दर्शन घेतलं आणि कन्हैयाला विचारायला लागले अरे कन्हैया कोण आहेत या सुदामानं सांगितलं तुझ्या वहिनी आहेत म्हटल्याबरोबर महाराज दर्शन घ्यायला लागलं एक नाही दोन नाही 10 राण्या झाल्या कन्हैयानं सुदामाला विचारलं आणखी किती आहे 500 झाल्या महाराज 5000 झाल्या सुदामा आशीर्वाद देत होता सौभाग्यवती भव 5000 आल्यानंतर सौभाग्य निघून गेलं निस्त महाराज सुदामा आशीर्वाद द्यायला भव 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 बघता बघता महाराज 8000 झाल्या आणि 8000 झाल्यानंतर सुदामा म्हणला कन्हैया किती आहेत ते म्हणला काळजी करू नको दिसत्याल तेवढ्या तुझ्या वहिनीच आहे म्हणे जेवढ्या आहेत ना या राजवाड्यात तू फक्त आशीर्वाद देण्याचं काम कर कन्हैयाला सुदामा म्हणतो ऐका अरे यांना आशीर्वाद देऊस तो माझंच भव होऊन जातं एक काम कर म्हणे तूच माझ्या पाया पड मी सगळ्यांचा आशीर्वाद तुला देतो जगाचा करता धरता मालक श्रीकृष्ण परमात्मा सुदामदेवाच्या पाया पडला आणि सुदामदेव महाराज सांगितलं जातो माघारी द्वारकाधीश महाराज निघाला श्री सुदामा आणि सुदामा परत निघाल्यानंतर महाराज पूर्ण द्वारका नगरीतील लोक सगळेजण महाराज सुदामाचं दर्शन घेण्याकरता येत होते पाहत होते की अरे आतापर्यंत आयुष्यामध्ये असा एकच आम्ही ब्राह्मण पाहिलाय येताना सुद्धा फाटक्या कपड्यावरती आला होता आणि जाताना सुद्धा फाटक्या कपड्यावरती जातोय द्वारका नगरीतील प्रत्येक जण महाराज दर्शन करत होते सगळेजण म्हणत होते अरे बघा एवढे आम्ही ब्राह्मण पाहिले एवढे संत महात्मे इथं आलेले पाहिले पण येताना मात्र खाली हात आले जाताना काही ना काहीतरी घेऊन गेले पण सुदामा हा एकच पाहिला होता की त्या येताना सुद्धा खाली हात
खाली हात आलाय आणि जाताना सुद्धा खाली हात जाणार आहे. महाराज सगळे जणांनी दर्शन घेतलं. राजा परीक्षितीने सांगितलं देवाची लीला होती. तिथून पुढे महाराज सुदामदेव सुदामनगरीमध्ये आले. सुदामनगरीमध्ये आल्यानंतर राजा परीक्षितीला सांगतात 11व्या स्कंदामध्ये कलियुगाच्या राजाचं वर्णन केलं आणि कलियुगाच्या राजाचं वर्णन केल्यानंतर 12व्या स्कंदामध्ये सगळ्यांना सुंदर उपदेश दिला आणि सुंदर उपदेश दिल्यानंतर शुकदेव भगवंतानं सांगितलं अथा कथा पूर्णविराम. देवानं आपलं अवतार कार्य संपवलं. गोपाल कृष्ण भगवान की जय श्रीमद भागवत महापुराण की जय कृष्ण कन्हैया लाल की जय 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 श्री राधेश. महाराज सगळ्याला सांगितलं. शुकदेव भगवंतांना राजा परीक्षितला शेवटचा संदेश दिला. राजा 7 दिवस तुला ही भागवत कथा श्रवण करायला मिळाली. ऐक आता तक्षक नावाचं नाग येईल तुला दंश करेल आणि तुझा मोक्ष होईल. फक्त एकच काम कर. शेवटचा संदेश दिला. नाम संकीर्तनम यश सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस्त्वं नमामि हरी परम. शेवटचा संदेश दिला की एक काम कर. जोपर्यंत तक्षक नावाचा नाग येत नाही तोपर्यंत देवाचं नामचिंतन कर आणि एकदा का तक्षक नावाचा नाग आला की तुला दंश केल्याबरोबर तो काही करू शकणार नाही. सगळ्यांना उपदेश दिला. शुकदेव भगवंतांनी महाराज आपलं आसन सोडलं आणि शुकदेव भगवान निघून गेले. राजा परीक्षितीला तक्षक नावाचा नाग आला, दंश केला आणि त्याला सायुज्यता मोक्ष प्राप्त झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय परीक्षिती महाराज की जय. श्रीमद भागवत महापुराण की जय जय श्री राधेश. महाराज बघता बघता परीक्षितीला मोक्ष मिळाला. राजा परीक्षितला शुकदेव भगवंताने जे शेवटचा श्लोक दिला 3 वेळा सगळ्यांनी तो श्लोक मागं म्हणा. आपणही ही 7 दिवसामध्ये भागवत कथा पाहिली आहे. जशी जमेल अशी भगवंताच्या चरणी समर्पित केली आहे. न कळत न कळत घडलेली ही 7 दिवसामधले जे काही पाप आहे ते एका श्लोकानं निघून जातात. सर्वजणांनी जसं येईल तसं मागं म्हणण्याचा प्रयत्न करा. नाम संकीर्तनम यश नाम संकीर्तनम यश सर्व पाप प्रणाशनम सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस्त्वं प्रणामो दुःख शमनस्त्वं नमामि हरि परम नमामि हरि परम. नाम संकीर्तनम यश नाम संकीर्तनम यश सर्व पाप प्रणाशनम सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस्त्वं प्रणामो दुःख शमनस्त्वं नमामि हरि परम नमामि हरि परम. नाम संकीर्तनम यश नाम संकीर्तनम यश सर्व पाप प्रणाशनम सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस्त्वं प्रणामो दुःख शमनस्त्वं नमामि हरि परम 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 नमामि हरि परम. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. कृष्ण कन्हैया लाल की जय जय श्री राधेश. पुन्हा एकदा या आपल्या समस्त गावकरी मंडळ दावणगाव यांना द्यावे तेवढे कोटी धन्यवाद कमी आहेत. तुमच्या गावामध्ये गेली 7 दिवस झाला आपण आनंदानं भागवत कथा श्रवण करताय. त्या 7 दिवसामध्ये जर माझ्याकडून काही चुकलं असेल तर आईवडिलाचं अंतःकरण म्हणून माफ करा. एखाद्याला एखादी गोष्ट लागली असेल तर आपलाच मुलगा आपलाच भाऊ म्हणून माफ करा. माणूस हा चुकीचा पुतळा आहे. बघू पुन्हा कधी भेट होती की नाही. पण महाराज झालेल्या ह्या 7 दिवसामध्ये जे काही चुकी असत्या माफी असत्या किंवा एखाद्याला एखादी गोष्ट बोललो असेल एखाद्याचं नाव घेतलं नसेल तर मी तुमचा आहे म्हणून तरी कमीत कमी माफ करा. नाही तर महाराज माणूस हा चुकीचा पुतळा असतो. बघा 7 दिवसामध्ये काहीतरी भगवंताची कृपा असावी आपल्यावरती की त्या कृपेचा परिणाम आपल्याला ह्या 7 दिवसामध्ये देवाच्या कथाही श्रवण करायला मिळत आहे आणि तुमच्या मायबापांचं दर्शन करायलाही मिळत आहे. माझंच काहीतरी भाग्य असेल महाराज. जसं श्रीकृष्ण परमात्म्याला 2 आई होत्या, अख्खं गोकुळ श्रीकृष्णाला आपला मुलगा मानत होतं ना, तसं महाराज अख्खं दावणगाव मला मुलगा मानताय. याच्यापेक्षा काय आणखी भाग्य असावं. ज्यांच्या घरी राहिलो ना महाराज असे हरी महाराज आम्ही याही वर्षी आणि गेल्या वर्षी आमच्या मारुती भाऊच्या इथं दादांच्या इथंही राहिलो. त्या आजी त्या आई
आजही आठवण काढतात. आजही आलं की महाराज आजीनं त्या दिवशी आल्याबरोबर पदर उतरला. जी समोर आहे मला एकच सांगायचं दादा, हे कोणालाही काही मिळत नसतं. काहीतरी माझं पुण्य असेल की त्या पुण्याचा परिणाम मला या गोष्टी मिळत आहे. हरी महाराजांच्या आईनं सुद्धा रात्रीच महाराज ज्या वहिनी आहेत त्यांनी रात्रीच म्हणली महाराज तुमची तब्येत ठीक नाही आहे, तुमच्यावर मिरच्या उतरून टाकते. हे प्रेम आहे दादा, त्या प्रेमाच्या पोटी मी तुमच्यातून कधीही उतरणं होणार नाही. एकच फक्त मागणी मागतो देवाकडं, त्या 7 दिवसात जर माझी काही चूक झाली असेल तर आपलाच मुलगा म्हणून पुन्हा कधी भेट होईल की नाही माहिती नाही. माणसाचा क्षणाचा भरोसा नसतो आणि आमचं ते जीवन पूर्ण प्रवासामध्येच आहे. रात्रंदिवस फक्त गाडीत, घरी तरी मी कमी राहतो पण गाडीत जास्त राहतो आणि कधी गाडीचं काय होईल सांगता येत नाही दादा. फक्त आई वडिलाचा आशीर्वाद आहे आणि तुमच्यासारख्या साधू संत महात्म्यांचा आशीर्वाद आहे म्हणून आम्ही जिवंत जगतो. नाही तर लोक म्हणतात महाराजांना काय लागतं. दादा महाराजाचं काय लागतं ना, महाराजांच्या घरी जाऊन कधीतरी बघा किंवा त्यांना आपल्या घरी देऊन ठेवा. तो घरी येतो की नाही त्याच्या आईला माहिती नसतं, पण आईचं रोज प्रेम एवढं असतं महाराज की माझा मुलगा रात्री कीर्तन करून घरी परत येईल की नाही एवढी सुद्धा गॅरंटी तिच्या मायबापाला नसते. आणि एवढा त्याग करून महाराज मग आपले आई वडील मुलाला महाराज करतात. एवढं सोपं नसतं महाराज, फक्त बोलायला खूप साई सोपं आहे. लोक चांगल्या माणसाला तर बोलतीलच, यामध्ये नवल नाही दादा. माझ्यामुळं जर कुणाला बोलणं खावं लागत असेल तर मी या व्यासपीठावरून असं म्हणतो की ते परमार्थ, ती केलेली सेवा देवालाही मान्य होणार नाही. आपण तर माणसं आहे. विनाकारण जर माझ्यामुळे किंवा विनाकारण आपल्यामुळे कुणाला त्रास होत असेल तर यापेक्षा दुःख दुसरं कुठलं नाही आहे. यापेक्षा परमार्थ काय करायचा, रात्रंदिवस देवाचं भजन, रात्रंदिवस देवाचं कीर्तन करायचं. कशाकरता? याच्याकरता लोकांची मनं किंवा लोकांना दुखवण्याकरता परमार्थ नसतो दादा. परमार्थ म्हणजे काय असतो, आपल्या मनाला शांती लाभावी आणि आपल्याकडून कुणाला तरी समाधान मिळावं ना, याला परमार्थ म्हणतात. बस हे 7 दिवसाचं नातं आपलं जपलेलं आहे, हे नातं कायम असंच राहावं. मिलन 7 दिन का तुम्हारा हमारा, मिलन 7 दिन का तुम्हारा हमारा, मिलन 7 दिन का तुम्हारा हमारा, मिलन 7 दिन का तुम्हारा हमारा। रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा, रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा, मिलन 7 दिन का तुम्हारा हमारा, मिलन 7 दिन का तुम्हारा हमारा, मिलन 7 दिन का तुम्हारा हमारा, मिलन 7 दिन का तुम्हारा हमारा। किसको खबर है कब क्या होगा, हमको तुम्हारा कब दर्शन होगा, किसको खबर है कब क्या होगा, हमको तुम्हारा कब दर्शन होगा। कहे तक नेशा का के तुम्हारा, कहे तक नेशा का के तुम्हारा, रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा, रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा, मिलन 7 दिन का तुम्हारा हमारा, मिलन 7 दिन का तुम्हारा
सणवू महिने वर्ष झाले ग आई विनाया जगात कुणी नाही ग कशाला गेली आई तू स्वर्गाला जाय तुझ्या या बाळाला कशाला गेली आई तू स्वर्गाला जाय तुझ्या या बाळाला बाप माझा दारू पिऊन गोंधळ घाली ग माऊ माझा आई म्हणून निघून जाई ग बाप माझा दारू पिऊन गोंधळ घाली ग माऊ माझा आई म्हणून निघून जाई ग कशाला गेली आई तू स्वर्गाला जाय तुझ्या या बाळाला कशाला गेली आई तू स्वर्गाला जाय तुझ्या या बाळाला कुणाची मावशी कुणाची मामा कुणाची बहीण ग आई विनाया जगात कोणी नाही ग कुणाची मावशी कुणाची मामा कुणाची बहीण ग आई विनाया जगात कोणी नाही ग कशाला गेली आई तू स्वर्गाला जाय तुझ्या या बाळाला कशाला गेली आई तू स्वर्गाला जाय सर्वांनी हात वर घ्या सर्वजण काही वाजवा कशाला गेली आई तू स्वर्गाला कोणी आई तुझ्या या बाळाला आई तू स्वर्गाला जाय तुझ्या या बाळाला कशाला गेली आई तू स्वर्गाला कोणी आई तुझ्या या बाळाला मन मंदिरा गजर भक्तीचा